राज्य व्यवहार कोश तयार केला। महात्मा फुल्यांनी त्या काळची सामाजिक परिस्थिती लोकभाषेतून मांडली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार अतिशय स्पष्टपणे, परखडपणे, परंतु अत्यंत भारदस्तपणे व्यक्त केले। बुद्ध आणि त्यांचा धम्म हा त्यांचा ग्रंथ याची साक्ष आहे। ज्या प्रतिमा या ठिकाणी ठेवल्या, हे ज्यांना कोणाला सुचलं असेल त्यांचं ते अतिशय समयोचित असं कार्य आहे, निर्णय असं मी म्हणतो। आपण टाळ्या वाजवून त्यांना एकदा मराठी आणि आपली जबाबदारी हा या परिसंवादाचा विषय आहे। आणि गेल्या 10 वर्षापासून अभिजात मराठीला अभिजातपणाचा दर्जा मिळाला पाहिजे असं सतत सांगितलं गेलं। वाघ सरांनी त्या संबंधीची थोडी पार्श्वभूमी सांगितली। आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, पण केवळ मराठीलाच दिला नाही, पालीला दिला, प्राकृतला दिला, आसामीला दिला आणि नाईलाजानं बंगालीलाही दिला। माझं भाषण हे शासकीय कार्यक्रमामध्ये आहे याचं भान ठेवून मी बोलतोय, अत्यंत संयमानं बोलतोय। या अभिजात भाषेची कहाणी फार मोठी आहे आणि तिची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहे आणि तिच्या मागे 100% राजकारण आहे। केवळ या सरकारचं नाही, याच्या अगोदरच्या सरकारने सुद्धा ते केलेलं आहे। अभिजात भाषा नावाचं प्रकरण हे भाजपच्या राजवटीत पुढे आलेलं नाही। हे 2004 सालापासून सुरू झालेलं प्रकरण आहे। हे काँग्रेस विरोधी राज्यकर्त्यांनी उठून उभं केलेलं प्रकरण आहे। दक्षिणेकडच्या लोकांचं वैशिष्ट्य एक मानावं लागेल की त्यांच्या भाषेविषयी फार अभिमान असतो। साऱ्या भारतामध्ये त्रिभाषा सूत्र स्वीकारलेलं आहे, ते या त्रिभाषा सूत्राच्या बाबतीतही फार आग्रही नाही। पहिलं 2004 साली अभिजात भाषेला तिचं अभिजातपण शिक्कामोर्तब करून देण्याचं कार्य हे त्या काळातल्या काँग्रेसने केलं आणि ते तमिळ भाषेला केलं। म्हणजे पहिली अभिजात भाषा ही तमिळ भाषा ठरली आणि ते तमिळ लोकांनीच त्या राज्यकर्त्यांनीच त्या काळच्या सरकारला नमूद केलं। पण आपल्याला दुसरी कोणती तरी एक भाषा तुलनेसाठी पाहिजे आणि ती सुद्धा चांगली, जबरदस्त, भारी आणि प्रभावी पाहिजे। म्हणून कोणत्याही राज्याची मागणी नसताना, कोणाचंही निवेदन, अहवाल काहीही नसताना त्या काळच्या केंद्र सरकारनं संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। मग त्या जागेवर कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया या भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। त्या राज्याचे राज्यकर्ते आपल्याला असा काही दर्जा मिळावा या बाबतीत किती आग्रह होते। उडियाला जेव्हा दर्जा मिळाला, तो मुख्यमंत्री उडिया भाषा समजू शकत नव्हता। राज्य आहे, माझ्या राज्याची भाषा आहे आणि हिला हा दर्जा मिळाला पाहिजे आणि मी त्यासाठी आग्रही असलो